टीम रेडी राहा. तर सामनावीर ठरेल वासुदेव अंग्रे 6 चेंडू आणि त्यांनी 2 विकेट घेतल्या पॉवर प्लेचा षटक. तर त्यामध्ये 2 महत्त्वाचे विकेट त्यांनी घेतल्या. अनिकेतची महत्त्वपूर्ण विकेट. वासुदेव अंग्रे मॅन ऑफ द मॅच. तर यस वासुदेव यायचे या फॅमिलीच्या वतीनं पोलीस पाटील यांच्या वतीनं 1000 रुपये आलेत आणि मॅन ऑफ द मॅच आपण पूर्ण फॅमिलीच्या वतीने देणार आहोत. तर आज आम्हाला माहिती मिळाली काही फॅमिली 100+ आहेत आणि श्रीधर भोपी साहेब आमच्याशी जॉईंट होणार आहेत. ऑल फॅमिली एकत्र आलेत. चला देणारा क्षण आहे. यस वैभव. चला MSCB कर्मचारी सगळ्यांनी लगेच फिल्डिंग त्वरित लावून घ्या आणि आमचे ऑर्गनायझर टीम बॅट्समन पाठवा मैदानामध्ये, परंतु बॅटिंग करण्यासाठी भांडण करू नका. यस शो मॅच सुरू होईल. तर श्रीधर भोपी साहेब आमच्या समोर जॉईंट आहेत. आज हबप कमलाकर नावडेकर हे मुख्य आयोजक आहेत. जितेश नावडेकर आमचे मुख्य आयोजक. पण खऱ्या अर्थानं वैकुंठवासी स्वर्गीय हरिभक्त पारायण महादेव नावडेकर यांच्या नावाची स्पर्धा आहे. आज सर्व तुमची बिग फॅमिली 100+ मेंबर आहेत आणि क्रिकेटच्या आम्ही अनेक स्पर्धा कव्हर करतो, मात्र एखादी संपूर्ण फॅमिली या एका क्रिकेटच्या रंगमंचावर आले हा एक दुर्मिळ योग आहे. तर तुमच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे सर्वांसाठी. खऱ्या अर्थाने याचं श्रेय देईन मी. त्यांचे 5 मुलं असतील आणि त्यांची 1 मुलगी आहे यांना श्रेय देईन. म्हणजे एकता का असते. आपण दैनंदिन जीवनामध्ये जगत असतो, कुणासाठी कुणाकडे वेळ नाहीये. संगणक युग आहे, फास्ट युग आहे. क्षणभर विश्रांती म्हटली तर कुणाकडे वेळ नसतो. मात्र या निमित्तानं आपण एकत्र आलात, आपल्या प्रियजनांना वेळ दिला, स्पर्धेमध्ये आलात, कसं वाटलं, काय म्हणाल मॅनेजमेंट बद्दल आणि या अनुभवाबद्दल आमच्याकडे जरूर वळेल. सर्वप्रथम मी इथे सर्व जे नियोजक आहेत आणि ही जी धुरा तुम्ही हातात घेतलेली आहे ती अतिशय सुंदर रीतीने पार पाडत आहात. मला खरंच इथे आल्यानंतर खूप आनंद झाला. खूप आम्हाला म्हणजे मानाचं आमंत्रण होतं की सर्व जावयांनी इथे उपस्थित राहायचं आणि वाटलं नव्हतं की अशा पद्धतीने ही स्पर्धा रंगवली असेल. बघा प्रत्येक मुलगा असेल आपल्या वडिलांच्या नावासाठी बरंच काय करतात आणि या नावडेकर परिवाराचं सांगायचं मला आवडेल की या परिवाराने आज बघा आमच्या प्रातस्मरणीय हरिभक्त पारायण महादेव गोटीराम नावडेकर म्हणजे आमच्या सर्वांचे, आम्ही त्यांना सर्व प्रेमाने अण्णाच मला हाक मारायचो आणि अतिशय त्यांचं प्रेम होतं. म्हणजे फक्त मुलांवर नाही किंवा मुलींवर नाही. आम्ही जावई कधी आल्यानंतर आमच्यासोबत म्हणजे तुम्हाला सांगतो की गणपती असल्यानंतर आमची सर्व फॅमिली एकत्र जमते गणपतीला शेवटच्या रात्री आणि त्यावेळेस सर्व त्यांचे मुलं, सर्व जावई, सर्व मुली एकत्र येऊन आज जसे इथे सगळे जमा झालेले आहेत ना गणपतीला तसेच जमा होतात आणि आम्ही ते इतकं एन्जॉय करतो. सर्व एकत्र नाचतो, एकत्र बसतो, गप्पा जप्पा होतात आणि सर्व नावडेकर परिवारांना मी हेच आभार मानतो आमच्या सर्व जावई परिवारातर्फे की त्यांनी आम्हाला या कार्यक्रमासाठी प्रेमाचं आमंत्रण देऊन आम्हाला बोलवलं आणि या स्पर्धेत सहभागी करून घेतलं. त्याबद्दल मी आमच्या सर्व जावई परिवारातर्फे त्यांचा हार्दिक आभार मानतो. कारण प्रत्येक कार्यक्रमाला बघा जावयाचा मान हा मोठा असतो असं म्हटलं जातं. तर त्याप्रमाणेच जावयानं ते तितक्याच प्रेमाने आम्हाला बोलवतात. आमचे डॉक्टर असतील सर्व म्हणजे कोणाचं नाव घेत नाही प्रत्यक्षात आणि त्याच सर्वात म्हणजे आमचे लाडके जितेश नावडेकर आमचे मेहुणे यांना मी सगळ्यांना नावडेकर परिवाराला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आणि बघा आपल्या वडिलांच्यासाठी आपण पुण्यस्मरण करतो, कोणी काय करतं कोणी काय करतं, पण यांनी एक वेगळा मार्ग तुम्हाला माहिती नसेल, मला माहिती आहे कारण तुम्ही जर कधी नावडेकर परिवारांच्या घरी जर आलात त्यांच्या मंदिरामध्ये प्रातस्मरणीय स्वर्गवासी वैकुंठवासी अण्णांचं तिथे पुतळा बसवलेला असेल. आपल्या एवढ्या भागामध्ये आतापर्यंत कोणी आपल्या वडिलांचं पुतळं मंदिरात बसवलेलं नाहीये, पण त्यांच्या अण्णांची इच्छा होती की मी गेल्यानंतर असं काहीतरी आठवण राहावी. बोललं जातं की वडील गेल्यानंतर एक कमीत कमी 25 वर्ष तरी त्यांचं पुण्यस्मरण झालं पाहिजे. म्हणजे आपला बाप लोकांसमोर किती वर्ष जिवंत ठेवावं हे मुलांच्या हातात असतं. बऱ्याच ठिकाणी पुण्यस्मरण होत नाही, पण या घरामध्ये आता मला वाटतं 3-4 वर्ष तर झाली, 5 वर्ष झाली आणि त्यानंतर अजून काय वेगळं करता येईल आपल्या वडिलांच्या नावासाठी, तर त्या निमित्ताने ठेवलेला हा स्मृतिचषक हरिभक्त पारायण वैकुंठवासी महादेव नावडेकर यांच्या नावाने हा चषक म्हणजे या निमित्तानं ही बघा आता आम्ही वारकरी संप्रदायातले असल्यामुळे वारकरी संप्रदाय आम्ही पूर्ण पुण्यस्मरणाला उपस्थित राहतो त्याच्यामुळे आम्हाला ते माहिती आहे. पण आज तुमच्यासारखे जे इथे बरेचशी लोक आलेली आहेत यांना या स्मृतिचषकामुळे का हरिभक्त पारायण महादेव गोटीराम नावडेकर हे कोण होते माहिती झाले.
नाही तर पुण्यस्मरणाला तुम्ही लोक आले असते का? नसते आलेले. पण ह्या निमित्ताने का होईना अजून मी त्यांना सांगेन अजून याच्या व्यतिरिक्त आता एकदा शर्यती भरा म्हणजे त्या लोकांना पण माहिती होऊ दे की बाबा हा कोण होते हरिभक्त पारायण महादेव गोटीराम नावडेकर. का आज अण्णा कुठे असतील त्यांनाही समाधान वाटलं असेल की चला आपली मुलं आपल्या नावासाठी काय ना काहीतरी करतायत. आणि तुम्ही मला जो वेळेला बोलण्यासाठी जो काय वेळ दिला त्याबद्दल तुमचंही थँक्यू. आणि पुन्हा एकदा नावडेकर परिवारातर्फे सर्वांचा हार्दिक आभार सर्व जावई परिवारातर्फे. अजून कुणाला बोलायचं असेल तर बोलून घ्या. चला मॅच कडे कंटिन्यू असू द्या. रोशन भाऊ तुम्ही 2 शब्द बोला. येस बघा जावई परिवार प्रदीप श्रीधर बोपी साहेब आपल्या मनापासून धन्यवाद. नाथ जावई सर्व जावई पंथी नाती खूप आनंद देणारा क्षण. काय म्हणाल या क्षणाबद्दल? रोशन ठाकूर बेलपाड्याचे आमचे जावई परिवार. नमस्कार रामकृष्ण हरी. आज या ठिकाणी स्वर्गीय महादेव नावडेकर म्हणजे आमचे सर्वांचे लाडके अण्णा यांच्या स्मृतिचषक या ठिकाणी आयोजित केलेले आहे. मग आमचे मामा कमलाकर नावडेकर तसेच जितेश नावडेकर यांनी हा उत्तम या ठिकाणी सहयोग घडवून आणलेला आहे. या ठिकाणी हा जो क्रिकेट सामना आयोजित केलेला आहे आज या खेळाची आवश्यकता आहे यासाठी का आपल्या गावामध्ये छोटे मोठे वाद होत असतात. तसेच विशेष म्हणजे राजकीय पक्षामध्ये वादविवाद होत असतात आणि तरुण मुलामध्ये भांडणं होत असतात. तर हे सर्व भांडणं एका बाजूला ठेवून सर्व गावातली मुलं परिसरातली मुलं एकत्र येऊन या ठिकाणी हा सामना रंगतो. सर्व एकत्र येतात खेळतात आणि गुण्यागोविंदाने पुन्हा एकदा आपण सर्व एकजूट होतो. ही एकजूट असणं हे अतिशय आवश्यक आहे आणि त्यासाठी अशा प्रकारचे आयोजन आयोजित करणं अतिशय महत्त्वाची काळाची गरज आहे. आपण सर्वांनी या ठिकाणी हे नियोजन केल्याबद्दल आपल्या सर्वांचं खूप खूप आभारी आहे आणि असंच नियोजन पुढं करत राहा. आम्हाला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत. धन्यवाद. धन्यवाद. जावई होते रोशन ठाकूर बेलपाडाचे. खूप छान मनोगत दोन्ही जावयांचं ऐकायला मिळालं. एकीचं बळ का असतं एकात्मता का असते कारण मुलींकडे सुद्धा वळूया आम्हाला माहिती मिळते. दैनंदिन जीवनामध्ये बहीण भावांची भांडणं या चर्चेचा विषय बनलाय. मात्र या फॅमिलीमध्ये पाहिल्यानंतर आम्हाला तसं वाटत नाहीये. एकात्मता हम साथ एकदा टाळ्या होऊ द्या. एकीचं बळ कोणताही बोलणार. यस थोडं मनोगत व्यक्त करावं लागेल. क्रिकेटच्या मंचावर आल्यात आपण पहिल्यांदा आणि खऱ्या अर्थानं आपण अण्णांसाठी बोलावं लागेल. अण्णांनी ही फॅमिली एकत्र केली हा आनंद देणारा क्षण आहे. मीनाक्षीताई बोलतील का? यस. कविताताई बोलतील. यस. अण्णांसाठी यस. मॅच ऑन राहील. मॅन ऑफ द मॅच वैभव आपण याच फॅमिलींच्या शुभ हस्ते देणार आहोत. अण्णांसाठी आज पंथी नाती जावई नातजावई सर्व एकत्र आलेत आणि अनेक इव्हेंटच्या माध्यमातून येत असतात. लग्न साखरपुडा कार्यक्रम मात्र आज अण्णांच्या आठवणींना आपण उजाळा देतो. ताईंकडे वळणार आहे. रामकृष्ण हरी. तर सर्वप्रथम मी अण्णांना नमस्कार करते. आज अण्णांच्या नावाखातीर चालू आहे हे जे माझे बाबा झाले माझे काका माझे भाऊ ज्यांनी हे सगळं केलं आहे. खूप छान वाटतं आहे आणि आम्ही सगळे अशी एकत्र येतो त्याचा मला खूप अभिमान आहे. माझा माहेर खरंच खूप छान आहे. माझा माहेर त्याचा मला अभिमान आहे या माहेराचे. चालेल. धन्यवाद. सामनावीर ठरलीत वासुदेव आंग्रे जे मॅन ऑफ द मॅच ठरले. ताई अजून बोलल्या. अजून कोणी ताई बोलतील का? पंथी नातू काय बोलायचं अण्णाबद्दल? वेदिका ताई बोलतील नक्कीच. कमलाकर दादांनी आम्हाला सांगितलं वेदिका ताई नक्की बोलतील. मॅच ऑन ठेवा. नेक्स्ट मॅच टॉस विन टीम. वैभव नेक्स्ट मॅचचा शेड्यूल रेडी करा. यस वेदिका ताई बोलावं लागेल. अण्णांबद्दल क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा आलात. इन शॉर्ट कसं वाटते आज? आनंद एवढ्या खुश झाल्यात. चला ताई बोलण्यास तयार नाही. पद्मिनी ताईंकडे जायचं का? नाही का? पद्मिनी ताईंकडे दादा जायचं? बोलतील ना? हा बोलतील. यस मॅच कडे आपण वळतोय. वैभव मॅन ऑफ द मॅच ऑल फॅमिली मेंबरच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत. चला या वासुदेव आंग्रे. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी मी विनंती करू स्वर्गीय रामचंद्र मोडवी प्रतिष्ठान उसाटणे आणि
हर्ष एंटरप्राइजेस वाकडी दोघांनी यायचं. सामनावीर दिलं जाईल वासुदेव अंग्रेला. तर आमचे सगळे जावई परिवार आपण या सामनावीराचा सगळ्यांनी या सगळ्यांच्या शुभ हस्ते एक वेगळा आम्ही सन्मान करतो वैभव. कारण एक पाहुण्यांच्या हस्ते आपण देताना मॅन ऑफ द मॅच पाहिलं. ऑल फॅमिली या त्यानंतर फॅमिली प्रस्थान घेईल इथून त्यांचा आम्ही धन्यवाद देतो. आणि आम्हाला वैभव सांगितलं कमलाकर दादा जे आमचे मुख्य आयोजक आहेत चिन्मय डेव्हलपर्स अँड कंस्ट्रक्शन त्यांनी उद्या सांगितलंय का उद्या रविवार आहे आणि चतुर्थी आहे. उद्या रविवार आहे चतुर्थी आहे. जल्लोष आपण नंतर करू कारण सर्व वारकरी संप्रदाय काही आमचे जावई तर नक्कीच आपण सर्व जावई यांच्या हस्ते देतो. एकूण धावा फलकावर 24 बॅटिंग टीम. चला कॅप्टन या दोन्ही सध्या मैदानामध्ये सामना सुरू आहे. आमच्या आयोजन कमिटी आणि MSCB कर्मचारी नाणेफेक आपल्याला करायचे. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे आणि हर्ष एंटरप्राइजेस वाकडी. चला दोन्ही कॅप्टन लगेच या वेळ घेऊ नका. आमचा आवाज नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचत असेल. उसाटणे संघ तर अगदी वेळेवर आहे नो डाऊट. बघा बॉल हवेमध्ये उंच आणि लांब देखील खूप चांगला फटका आणि खेळाडू होते सागर पाटील त्यांना हा षटकार दाखवले. तीन ओव्हर आणि धावा 32 तर थीम सॉन्ग आपण प्ले करणार आहोत. सर्व जावई नाच जावई आणि आज अण्णांच्या सर्व मुलं आपले पास त्यांचा सर्व गोतवंड आणि हा परिवार इथून प्रस्थान घेईल. आपण दिलेल्या अमूल्य वेळाबद्दल मी पुनश्च एकदा तुमचं धन्यवाद देतो आयोजन कमिटीच्या वतीनं. आणि आमचे मुख्य आयोजक जितेश दादा नावडेकर असतील कमलाकर दादा नावडेकर यांच्या शुभ हस्ते. यस डीजे नेक्स्ट मॅच टॉस. विठ्ठल माऊली श्री दत्त माऊली आशीर्वाद अण्णाचा. डॉक्टर कमलाकर नावडेकर समाज सेवक आहे जनतेचा. डॉक्टर कमलाकर नावडेकर मदत करते गोरगरिबाला. जितेश नावडेकर रॉयल माणूस तोड नाही त्याच्या कार्याला. स्वर्गीय महादेव कोटीराम नावडेकर स्मृती चषक मोरबे गावाला. स्वर्गीय महादेव कोटीराम नावडेकर स्मृती चषक मोरबे गावाला. स्वर्गीय महादेव नावडेकर स्मृती चषक मोरबे या गावाला. स्वर्गीय महादेव नावडेकर स्मृती चषक मोरबे या गावाला. पुढच्या दोन्ही संघांना आम्ही कॉल करतो. टॉस साठी दोन्ही संघाने लगेच उपस्थिती दाखवा. टॉस होणार आहे. प्रोप्रायटर चिन्मय डेव्हलपर कंस्ट्रक्शन कमलाकर नावडेकर. दत्तराजिंटर प्राइजेस प्रोप्रायटर जितेश नावडेकर. चिन्मय नावडेकर चिराग नावडेकर आले क्रिकेट बघायला. चिन्मय नावडेकर चिराग नावडेकर आले मॅच बघायला. स्वर्गीय महादेव कोटीराम नावडेकर स्मृती चषक मोरबे गावाला. स्वर्गीय महादेव कोटीराम नावडेकर स्मृती चषक मोरबे गावाला. स्वर्गीय महादेव नावडेकर स्मृती चषक मोरबे या गावाला. स्वर्गीय महादेव नावडेकर स्मृती चषक मोरबे या गावाला. तर पहिल्या सत्रामध्ये धावा मला वाटतं 32 बनलेत ना. होय 32 बनलेत. 33 करायचेत MSCB ला. चला टॉस आपण करणार आहोत. अनिल दादांचा शुभागमन झालाय. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. आम्ही विनंती करू
हर्षल अँड हर्ष एंटरप्राइजेसचे आई गावदेवी वाकडी संघाला मी विनंती करू की आपण नाणेफेक करण्यासाठी या. चला रमेश पवार आदित्य कॅप्टन पाठवा, तुमच्यासाठी आम्ही थांबलो. रमेश पवार बघा, हा पहिला बॉल चाललाय बॉन्ड लाईनच्या दिशेनं आणि हा दमदार चौकार आपण इथे बघतो. टॉस आपण करणार आहोत, नाणेफेक इथे होणार आहे. थोडस फास्ट केला ही आम्ही तुम्हाला विनंती करू. वाकडीचे संघनायक लवकर या, थोडा लेट करू नका. चला शो मॅच फास्ट खेळा थोडं. धावसंख्येचं टोटल ऑन बोर्ड वर लागले 2 बॉल 5 आणि हा डिफेन्सिव्ह पद्धतीनं चेंडू खेळला. थोडं आपल्याला फास्ट खेळायचं. रमेश पवार आले, टॉस देखील इथे होणार नाही. बॉल हवेमध्ये उंच उडालाय, फिल्डर फार दूर आहेत परंतु पोहोचतील. बघायचं कोणता संघ इथे जिंकेल. चला दोन्ही कॅप्टन देखील इथे आलेत. नाणेफेक इथे केलं जाईल. सन्मान्य आमचे रघुनाथजी नावडेकर हरिभक्त परायण पोस्ट मास्टर्स यांना विनंती आम्ही करू. 4 ओव्हरची लढत. काटा टॉस जिंकलाय रमेश पवार यांनी. तर मॅच कडे आता थोडं आपण फोकस करणार आहोत. पहिलं षटक जे आता फेकलं गेलंय आणि या पहिल्या षटकामध्ये धावा आलेत 9. सत्यवान काकडे सरांना आपण बघतो. आज शनिवार आणि गुरुवार म्हटलं तर सत्यवान काकडे सरांचं धापे धनांतात. बाकी दिवस त्यांच्यासाठी फ्री असतात आणि उद्या रविवार म्हटलं तर त्यांच्या आयत्यावर कोयता मारल्यासारखं झालं. उद्या संकष्टी आहे. धावसंख्येच्या फलकावर धावा तुम्हाला बघायला मिळतात. टोटल वाईटच्या मदतीने संघ पोहोचलाय 10 या आकड्यावर. फुलटॉस बॉल आक्रमण केलंय, फिल्डर चेंडू खाली आणि मला वाटतं जगदीश कोपकर सर आहेत का. येस डेफिनेटली त्यांनी हा झेल टिपला आणि खेळाडू बाद झालेत. अण्णाला आज काम जमलं नाही. ग्रामीण मधून खेळताना अण्णा गोलंदाजांना अक्षरशः गोलंदाजांची पिस्त उपटतो, वाकवतो अक्षरशः गोलंदाजांना. राजेश मैदानामध्ये दाखल होत आहेत. अशोक फडके आणि सध्या अण्णाच्या खेळीचा अंत झालाय. अण्णा आज नाराज आहे थोडासा, कारण अण्णाला किती फास्ट बॉल फेका तो बॉलला सीमापार पाठवतो परंतु आता लूज बॉल. बालाराम यांना आपण गोलंदाजी करताना बघतो. पहिलं षटक काशीनाथ यांनी फेकलं. आज त्याने आयवा कॅच टिपली होती, त्यांना 500चं पारितोषिक मिळालं. मॅच खेळायचं म्हणून त्यांनी त्यांची एन्जॉय थांबवली. आता मॅच झाल्यानंतर ते एन्जॉय करतील. सुरुवात झाली. बालाराम यांनी 2 चेंडू फेकलेत. पहिल्या बॉलवर विकेट आणि त्यानंतर हा डॉट बॉल. बघा मनोज आमचा किती मेहनत करतोय. सगळ्यांना पाणी तो पुरवतो. आज जल हे तो कल आहे. टॉप एज लागले. जितेश आता पकड नाही. रन मात्र इथे मिळेल. अनिकेतला आपण बघितलं. हार्ड हिटर फलंदाज उसाटणे संघाचा. क्रिश बघू शकता फॉर्च्यून इव्हेंट्स. क्रिश असेल, गोट्या असेल, अजून एक त्यांचा मेंबर आहे. बॉल चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. फिल्डर पोहोचताय तिथे.
नक्कीच धावसंख्या आपण बघूया. 33 धावा करायच्यात आणि सध्या 13 धावांपर्यंतचा प्रवास गाठला गेलाय. चांगला दबाव केलाय आमच्या मॅनेजमेंट आयोजक टीमनं. अशोक फडके रिव्हर्स खेळलेत आणि तिथे क्षेत्ररक्षक होते काशीनाथ वाघे यांना आपण बघितलं. त्याने आज जय तिथे टिपलाय. आजचा फक्त एकमेव आयवा कॅच ज्यानं आयवा कॅच पकडली. वरील खेळाडूला संधी द्या. त्यांनाही 1-2 बॉल खेळू दे. बॅट तर फार फास्ट फिरते परंतु कॉन्टॅक्ट नाही. हा उडवलाय चेंडूला. फिल्डर तिथे आहेत. जे तिथे डिप्लाय. क्षेत्ररक्षक होते सागर पाटील. चला दोन्ही टीम सज्ज व्हा. वाकडी संघ पहिल्यांदा आज टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करेल. टॉस आणि फील्ड फर्स्ट. उसाटणे संघ आपण बॅटिंग टीम सगळे जेवढे खेळाडू त्यांच्या आता इकडे तिकडे थोडे विखरलेत त्यांनी खेळाडू कक्ष समोर यायचंय. काय बॉलिंग आहे जितेश दादा. 1 बॉल बाकी आहे. 1 रन आले मला वाटतं. वाईटचे आले त्यामुळे मेडनवर तर होणार नाही. अजून 1 बॉल. इतिहास गवा आहे. जेव्हा जेव्हा आयोजक विपक्ष पोलीस आयोजक विपक्ष MSCB अशा मॅचेस होतात तेव्हा 80% सामने आयोजक जिंकतात. आणि या आयोजकांनी हा सामना जिंकला त्यांचं हार्दिक अभिनंदन. MSCB कर्मचारी आपण आलात आणि आपली सेवा आम्हाला दिली त्याबद्दल आम्ही तुमचा आभार व्यक्त करू. चला मॅच संपली आणि वाकडी संघ सध्या मैदानामध्ये. आज येल्लो आर्मी बघा नवीन रेसकोट न तो संघ मैदानामध्ये उतरलाय. हर्षल आणि हर्ष एंटरप्राइजेस गावदेवी वाकडी विपक्ष स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठा उसाटणे यांच्यामधील लढत आहे. कॉम्बॉक्स मध्ये आता आम्ही बदल करणार आहोत. ट्रॉफी आपण देणार आहोत. आयोजकांनी सांगितलं आम्ही जिंकलो तरी आम्ही ट्रॉफी MSCB कर्मचाऱ्यांना देऊ. MSCB ला ते आम्ही ट्रॉफी देणार आहोत. तर MSCB या